भारतीय लष्करातील सैनिक हे अहोरात्र आपल्या सीमेवरती रक्षण करत असतात। त्यांच्या प्रति कृतज्ञता दाखवण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीची संकल्पना अंमलात आणली आहे। या निधीच्या माध्यमातून सैनिक, माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबियांना मदत देखील केली जाते। त्यामुळे शासकीय कार्यालय जबाबदार नागरिकांना ध्वज दिन निधीसाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे। सशस्त्र सेना ध्वज दिन 2024 निधी संकलनाचा ठाणे जिल्ह्यातील शुभारंभ कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला। त्यावेळी उपजिल्हाधिकारी पाटील बोलत होते। कॅप्टन वाय.के. राव, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, नौदलातील लेफ्टनंट अभिषेक कुमार सिंग, ठाणे तहसीलदार किशोर मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे पालघर मेजर प्रांजळ जाधव यांच्यासह विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख येथे उपस्थित होते। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 109 अशोक आपल्याला सनद प्रशस्तीपत्र निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी राज्य कर सहआयुक्त सर इकडे सर थोडं क्लोज या ना सर, क्लोज या सर्वांना लावणार आहे आम्हाला पण ना सर हो एकदा जोरदार टाळ्या त्यांना अत्यंत मानाचा सोहळा आहे आणि या सगळ्यात आपण साक्षीदार आहोत। धन्यवाद। त्यांनी आवाहन केलं होतं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे। यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांचे आभार मानावे तेवढे पुरेच आहे। इष्टांक पूर्ततेसाठी जिल्ह्यातल्या अनेक कार्यालय आणि संस्था यांचा मोलाचा वाटा आहे। अशा कार्यालय आणि संस्थांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते कार्यालयाला सनद देऊन करण्यात येत आहे। आप आगे कैसे गए? सर्व मान्यवर तसेच उपस्थित सर्व माजी सैनिक व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, पदाधिकारी, बंधू व भगिनींनो, भारतीय थल सेना, वायुसेना व नौसेनामधील सर्व सैनिक आपापल्या कार्यामध्ये देशाचे स्वातंत्र्य व अखंडत्व अबाधित ठेवण्याकरिता सदैव तत्पर असतात। वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती बलिदान देण्यास मागे राहत नाही। त्या सर्वांच्या कार्यामुळे आज सामान्य नागरिक देशात सुरक्षित व निश्चिंत आयुष्य जगू शकतात। त्या सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी ध्वज दिन निधी संकलनाद्वारे आम्हा सर्वांना मिळते। या कार्याचा आजचा शुभारंभ दिवस आहे। या ध्वज दिन निधी शुभारंभ कार्यक्रमात आपले सगळ्यांचे स्वागत करतो। ध्वज दिन निधी किंवा ध्वज दिन ही प्रथा 1949 पासून चालत आली।